शेलगाव बाजारमध्ये बिबट्या धुमाकूळ घालायला आला होता, पण शेलगावच्या लोकांना त्याला भिगी बिल्ली बनवून आणून दिलं. तर मंडळी, दिवस निघाला की माझ्यासाठी एकच ध्यास, गावातल्या वाघाईसाठी कचोरी बनवय खास. पण गावात सकाळपासून एकच चर्चा, शेलगाव बाजारचा होणार आहे नाश, कारण बिबट्या भाऊने एंट्री केली खास. आणि आज कचोरी विक्याचा गेला चान्स, कारण पूर्ण पंचकृषीतील वाघ गेले बिबट्या धरले. गाड्याची पार्किंग पाहून समजते किती केलाय 2 पायाचे वाघ. बाहेर गावची फॉलोअर्स मंडळी म्हणते हाय, आणि गावातली मंडळी म्हणते आम्हाला घेजो रे भाई. आणि हे काय, पूर्ण पंचकृषीतील मंडळी येलाय व माय. आणि सर्वे आले तर आले, कुऱ्हाड काठी काहीच घेऊन नाही आले, कारण स्वतःले हिरो समजता सारे, कारण आम्हीच वाघ आहे म्हणता सारे. पण गावातले हे 2 वाघ सगळेपेक्षा न्यारे, कुऱ्हाड काठी घेऊन आले बिचारे. जहागीरपूरचे फॉलोअर्स म्हणतात व्हिडिओ घ्या हो ब्लॉग वाले आम्हाला, व्हिडिओ घेतो तुम्हाला, पण ब्लॉग येण्याची गॅरंटी देत नाही तुम्हाला, कारण ब्लॉग वाला व्हिडिओ काढायला गेला सामोरे आणि बिबट्या येईन पहिले मायात सामोरे. आणि या हात दाखवणाऱ्या किसना भाऊच्या सगळ्यात पहिले बिबट्या आलता सामोरे, पण आता वन विभागावाले आले सामोरे, पण वाट पाहून राहिले बिबट्या निघीन काय चारीतून धीरे धीरे बाहेर. पण बस झाला आता, चारीत धसले गावातले सारे, आणि बिबट्याचा भ्याला जीव, तो म्हणे मले वाचव रे कोणीतरी भाऊ. पण वन विभागावाल्याच्या हलगर्जीपणामुळे वाचला त्याचा जीव, तो गेला पहू पहू. आता पंचकृषीतील मंडळीचा बहीण जीव, आता कोणाला बिबट्यानं फाडल्यास त्याचा जिम्मेदार कोण राहीन भाऊ. तर मंडळी, एवढ्या लोकांना पण वन विभागावाल्यानं पूर्ण प्रयत्न केला तरी बिबट्या फरार झाला. चला तर मग आता तुम्ही व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि तेवढं फॉलो बी घ्या करून.